द्वारकेचे राणे पांडवा घरी, हरिपाठात सांगितलेलं आहे की नाही. हा द्वारकेचा राणा म्हणजे श्रीकृष्ण. अखंड तो पांडवाच्या घरात होता, म्हणजे द्वारका सोडून तिकडचा राज्यकारभार सोडून ह्यांच्या मागे हिंडत होता का तो? असं होतं का? पांडवांना इतके ते सत्वगुणी होते, इतके सत्शील होते, इतके भगवंताच्या आवडीप्रमाणे ते वागत होते की भगवंताला सुद्धा त्यांचा उपयोग करूनच ह्या समाजात पसरलेला अन्याय जो आहे तो दूर करायचा होता. आणि अखंड त्यांना भगवंताचं अनुसंधान होतं. म्हणून आता सख्यभक्तीचा आचार्य म्हणून अर्जुन आहे म्हणून सांगतात. प्रत्येक भक्तीचा एक एक आचार्य सांगतात की कोणी ती भक्ती केलेली आहे. तसा अर्जुन जो आहे तो सख्यभक्तीचा आचार्य आहे. म्हणजे सख्यभक्ती कशी करावी ते अर्जुनाकडनं शिकावं. असं छान कथा आहे आपल्यासमोर एक, की उद्धव आणि अर्जुन हे भगवंताचे दोघंजण भक्त. तर उद्धवाला ज्ञानी भक्त म्हणतात आणि अर्जुन कसा आहे तर अखंड श्रीकृष्ण प्रेमाने रंगलेला भक्त. तर उद्धवाला नेहमी वाटतं की मीही एवढं ज्ञान कमावलेलं आहे, मला एवढं भगवंताचं सगळं स्वरूप माहिती आहे, पण हा भगवंत कायम त्या अर्जुनाच्या मागेच का बरं असतो? सतत अर्जुनाच्या मागे कधी त्याला सव्यसाची तरी म्हणेल, कधी गुडाकेश तरी म्हणेल, कधी अजून पांडवा तरी म्हणेल. या पद्धतीने तो सारखं त्याचंच गुणगान गातो, सारखं त्याच्याच मागे असतो. त्याच्या मनामध्ये थोडंसं याला सात्विक जेलसी म्हणता येईल, असे सात्विक जेलसी त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. मग तो डायरेक्ट प्रश्न कोणाला करतो? श्रीकृष्णालाच. एवढं काय त्या अर्जुनामध्ये पडलेलं आहे की तुम्ही सारखं अर्जुन अर्जुन म्हणून सारखं त्याच्या मागे जाता? तुला असा प्रश्न पडला आहे का? मग उद्या सकाळी पहाटे तू 5 वाजता महालात ये म्हणे, अर्जुनाच्या महालात ये. मग हा उद्धव जातो अर्जुनाच्या महालामध्ये. तिथं गेल्यानंतर पाहतो तर अर्जुन जो आहे तो स्नान करून बाहेर आलेला असतो. आणि स्नान करून तो बाहेर आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं ओलं डोकं जे आहे ते श्रीकृष्ण पुसत आहे. ते पाहिलं की त्याला अजूनच हे वाटतं, एवढं काय त्या अर्जुनामध्ये पडलेलं आहे. मग भगवंत त्याच्याकडे पाहतो आणि त्याला थोडी खूण करतो, अजून थोडं जवळ ये. मग उद्धव अजून जवळ जातो. जवळ जाऊन तो पाहतो तर हा ज्या वेळेला भगवंत त्या अर्जुनाचे केस पुसत असतो तेव्हा ते केसातले काही भाग जेव्हा बाहेर पडत असतात, ते केस पुसताना जेव्हा ते केस बाहेर पडत असतात तेव्हा त्या केसातून सुद्धा श्रीकृष्ण 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 असं नाम त्या केसातून सुद्धा त्याला ऐकू येतं. मग त्याच्या लक्षात येतं की अरे भगवंताचं ज्ञान असणं वेगळं आणि भगवतमय होऊन राहणं वेगळं. मग आता सख्य भक्ती म्हणजे तो त्याच्यापासून दूर नाहीच आहे, त्याच्या वेगळा तो नाहीच आहे. विभक्त नव्हे तो भक्त, अशी समर्थांनी भक्ताची व्याख्या केलेली आहे. आणि अर्जुन हा असा होता. कुठल्याही प्रसंगामध्ये स्मरण कोणाचं आहे? भगवंताचं आहे. मग आता अखंड ज्याला स्मरण आहे त्याच्यासाठी भगवंत धावून नाही येईल तर कसा होईल? धावून येतो म्हणजे तो काय एकदेशी आहे का? की द्वारकेत होता म्हणून इकडं पळत आला. ज्या क्षणी नाम त्या क्षणी तो तिथं हजर, असं त्या भगवंताचं सर्वव्यापी स्वरूप आहे. मग असा भगवंत कळण्यासाठी आम्हाला संतांच्या संगतीत राहावं लागेल की नाही? काही अशा कथा ऐकल्या की असं वाटतं की नाही आपणही असं झालं पाहिजे. ह्या कथा कानावर पडल्याशिवाय वाटतं का तसं? मग आता एवढा सख्य भक्तीचा आचार्य हा अर्जुन, आणि किती प्रसंग त्या पांडवांवर आलेले आहेत की त्यांना लाखागृहात जाळलेलं आहे, तेव्हा ते सगळं भगवंतालाच आधी माहिती असतं. तो तेथून भुयार तयार आधीच करायला लावतो, तिथून त्यांची सही सलामत सुटका करतो. जामिनावर सुटका नाही करत भगवान, सही सलामत सगळं, कारण ते निर्दोषच आहेत. ते निर्दोष असल्यामुळे त्यांची सतत त्यांनी सुटका केलेली आहे. देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्मा आपणाची पासी. हे मनात आलं तसं झालं असं नाही आहे. हे जसा भाव तसा देव. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, ह्या पद्धतीने आहे. आपण वचन बोलावी जैसी तैसी येती पडसादे. आता काही ठिकाणी आपण पाहतो खूप उंच उंच डोंगर, तिथून प्रतिध्वनी परत ऐकायला येतात. आपण जे बोलतो ते परत आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला येतं. असं ते प्रतिध्वनी जसे असतात तसं आपला जसा भाव तसा त्या भगवंताकडनं काय होतो तर आपल्याला परत ते रिटर्न गिफ्ट असते त्याच्याकडे सगळं. तुम्ही जे काय भाव कराल, जे काही हे कराल ते जसंच्या तसं ते परत तो आपल्याला काय करतो तर देऊन टाकतो. असं त्याचं आहे. आपण त्याला साथ घालावी आणि त्याने प्रतिसाद द्यावी.
आता हा प्रतिसाद ऐकण्यासाठी, आपण त्याला साथ घालण्यासाठी भगवंताच्या रेंजमध्ये नको का राहायला? नाही तर तिकडून फोन खणखणतो, ऐकू येत नाही हो, रेंज नाही आहे, रेंज नाही आहे. आता ते रेंजमध्ये राहावं लागतं तेव्हा प्रतिसाद त्या ठिकाणी येऊ शकतो. ते सगळं व्यवस्थित असावं लागतं. मग आता भगवंताकडनं सुद्धा ज्या वेळेला हा प्रतिसाद येतो त्यावेळेला सख्य भक्तीची काय झालेली आहे त्या ठिकाणी, तर भगवंताकडनं सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे, ये यथा माम प्रपद्यन्ते. ह्या श्लोकावरचं हे समर्थांनी केलेलं भाष्य आहे की आपण अनन्य भावाने राहिलो तर देवही आपल्याशी, की अरे माझ्याशिवाय त्याला कोणी नाही आहे. जनीची वेणीफणी का केली भगवंताने? गीतच आहे तसं की त्याने तिची वेणीफणी केली, तिला नाहू घातलं. कशासाठी? तर तुझ्याशिवाय विठ्ठला माझं दुसरं कोणीच नाही, हा तिचा भाव होता. आम्हाला मात्र तू नसशील तर नसशील एवढे माझे आहेत ना सगळे, जे काहीच कामाला उपयोगाला येत नाही, वेळ पडेल तेव्हा. व्यावहारिक सत्तेत येतात, पण तसं अगदी पूर्ण आम्हाला दुःखातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य एका तरी नातेवाईकाजवळ आहे का? जे भगवंताजवळ, संताजवळ, श्रीगुरूंजवळ असतं तर इतरांजवळ नसतं. जैसे जयाचे भजन तैसाच देवही आपण, म्हणून हे अवघे जाणं आपणाची पासे. की जसा आपला भाव आहे तसं तिकडून काय आहे तर प्रतिसाद आहे. आणि म्हणून आता जैसे जयाचे भजन, एका श्रीगुरूंच्या बाबतीत बघा किंवा देवाच्या बाबतीत बघा, तुम्ही त्याला वडील समजाल तर त्या पद्धतीने तो तुमच्याशी सगळं वर्तणूक करतो. तुम्ही त्याला बालक समजाल तर त्या पद्धतीने तुमच्याशी सगळे जे काय प्रतिसाद आहेत ते त्या पद्धतीने येतील. कोणी पाहतं श्रीगुरूंना सुद्धा कोणी म्हणतं एकदम माझ्या आजोबासारखे आहे, मग ते कायम त्याच्याशी आजोबासारखेच वागतात. कोणी म्हणतं अगदी माझ्या आईसारखं त्यांचं वागणं आहे, मग ते आईसारखेच त्या ठिकाणी होतात. कोणाला वाटतं अगदी निरागस बालक आहेत, ते निरागस बालकासारखेच त्या ठिकाणी असतात. मग जयाचा भावार्थ जैसा, हे जसं देवाच्या बाबतीत आहे तसं श्रीगुरूंच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं. डॉक्टर काकांसोबत एकदा आम्ही म्हणजे मुरगुडला शिबिर घेतलं होतं आणि त्या ठिकाणी शिबिरामध्ये काकांचं प्रवचन झालं. त्यावेळेला काकांनी एक सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल की माझा देह तुम्हाला तारणार आहे तर ते बरोबर नाही. तुमचे जेवढे श्रीगुरूंविषयीचे भाव शुद्ध होतील ते भाव तुम्हाला तारणारे आहेत. तसं देवाच्या बाबतीत सुद्धा आपले भाव जेवढे शुद्ध होतील, गुरूंच्या बाबतीत आपले भाव जेवढे शुद्ध असतील तेवढं ते प्रतिसाद त्या पद्धतीने देतील. आणि आपल्याकडनंच अशुद्धता असेल तर असतं सगळं तिथंच, पण प्रचितीला आमच्या येत नाही. ते दोष कोणाकडे आहे तर आमच्याकडे आहे. सगळ्यांसाठी तो सारखाच उपलब्ध आहे, पण आम्हीच प्रपंचाच्या व्यापात इतके गुंतलेले आहो की आमची सारखी अनुपलब्धी त्याच्यासाठी आहे. तो साथ घालतोय पण आमच्याकडनंच काय नाही आहे त्याला तर प्रतिसाद नाही आहे. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. सामान्य जे साधक असतात, सामान्य जे भक्त असतात ते कसं आहे, आपल्याला सारखं अनुकूल घडत गेलं, आपल्या मनासारखं घडत गेलं तर भगवंत आहे, आणि प्रतिकूल घडलं तर आहे की नाही कोणाला माहिती. आता जप करतो, कुळकुळाचार सगळं आम्ही करतो, पण तेवढा विश्वास आहे का जेवढा संतांचा आहे? होईल ते होये नाका, जाईल ते जाये नाका, तरी तो भगवंत आहेच आहे. ही श्रद्धा संतांची आहे. आणि तुमची आमची मात्र आपल्या जीवनात सतत अनुकूल घडत गेलं, आपल्या मनासारखं होत गेलं तर भगवंत आहे, आणि प्रतिकूलतेचे तडाखे बसले तर भगवंत नाही. आता अनुकूलता आणि प्रतिकूलता या आमच्या अंतःकरणाच्या प्रतिक्रिया आहेत. त्याचा भगवंताशी काय संबंध आहे? जे काय आमच्या जीवनामध्ये फळं आम्हाला मिळतात ते आम्ही गेल्या जन्मी जे कर्म करून ठेवलेले आहेत, आम्ही जे बीज कर्माचं पेरलेलं आहे त्यानुसार त्याला फळं आहेत. तुम्ही गेल्या जन्मात खूपच मिरचीचे लोपं लावलेले असतील तर ह्या जन्मात सतत कसे अनुभव आहेत? तिखटच अनुभव राहणार आहेत. आणि जर ऊसाचं शेती केलेली असेल, सगळ्यांशी चांगलं वागलेले असाल तर कसे अनुभव आहेत? तर चांगले अनुभव आहेत. हे सगळं आपल्यापाशी